एक आम्हाला तर सांगण्यात हो, तुम्ही फक्त एडिट करा. आता एवढं बोलले ते मी ठीक आहे. जवळजवळ 3000 मतदारांची नावं लिस्टमध्ये आहेत. बऱ्याच मतदारांची अशी कैफियत आहे की त्यांची नावं लिस्टमध्ये नाही आहेत आणि ते सत्य आहे. आणि जे अ गटात आहेत, जे आजीव सभासद आहेत, जे नावाजलेले काही नट आहेत, कलाकार आहेत, त्यांची सुद्धा नावं लिस्टमध्ये नाही आहेत. बरं, जे मृत पावलेले आहेत असे सुद्धा कलाकार आहेत जे अजून लिस्टमध्ये आहेत, ज्यांची नावं काढली गेली पाहिजेत. तर सांगायचा मुद्दा म्हणजे फार कमी मतदार आपल्याला आता उपलब्ध आहेत. ते वंचित झालेले आहेत. आम्ही त्यांच्या मताला मुकलेलो आहोत. सर्वप्रथम म्हणजे मी सगळ्या सभासदांना धन्यवाद देते, त्यांनी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल. एक अभिनेत्री म्हणून, की अभिनेत्री या विभागातून अर्ज भरला होता, पण परमेश्वराच्या कृपेने आणि सगळ्या सभासदांच्या आशीर्वादामुळे, शुभेच्छांमुळे मी बिनविरोध निवडून आलेली आहे. आणि याचं बरंचसं श्रेय श्रीमती नीलम शिर्के सामंत यांनाही जातं, कारण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला केवळ माझ्यामुळे, असं त्यांनी स्वतः मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्येष्ठ अभिनेत्री आहात आणि तुमच्यासमोर निवडणूक लढवण्याची माझी काही इच्छा नाही आहे, म्हणून मी माझा अर्ज मागे घेते आहे. आणि त्यामुळेच त्यांचा सुद्धा हातभार लाभलेला आहे. तर त्यांना मी म्हटलं होतं की काही हरकत नाही, आपण दोघी मिळून ही निवडणूक लढवूया. मी रिंगणात उतरायला तयार आहे, कारण 2016मध्ये सुद्धा मी निवडून आले होते, बिनविरोध नव्हे तर निवडणूक लढवून माझ्या मेरिटवर. पण यावेळेला परमेश्वराची कृपा आणि तुम्हा सगळ्यांची कृपा, मी बिनविरोध निवडून आली आहे. पण म्हणून आज काय मी आनंदित आहे, एकदम समाधानी आहे असं नाही, कारण एकटा माणूस काय करू शकतो, एक टीमवर्क असतं. मग तो सिनेमा असेल, काहीही असेल. ती एक म्हण आहे ना इंग्लिशमध्ये, इंडिव्हिज्युअली आय एम वन रॉक बट टुगेदर वी आर एन ओशन. त्यामुळे समुद्र सगळ्यांच्या बरोबरच तो तयार होईल. बूंद बूंद से सागर भर जाता है. तर हा प्रत्येक बूंद महत्त्वाचा असतो. आणि माझ्याबरोबर माझ्या चित्रकर्मी म्हणजे आमच्या चित्रकर्मी पॅनलचे 14 उमेदवार आज रिंगणात उतरलेले आहेत आणि ते अतिशय लायक असे उमेदवार आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटमधून, प्रत्येक विभागातून, म्हणजे निर्माता या विभागातून 2 जण, दिग्दर्शक या विभागातून 2 जण, नंतर अभिनेत्री तर मी आहे, बिनविरोध निवड झालेलीच आहे. तंत्रज्ञ आहेत, इतर असं सगळं मी नावं घेत नाहीत. आणि माझ्याबरोबर आता तुमच्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, एक स्टार असलेले असे आनंद काळे आहेत. आनंदजी काळेसुद्धा उभे आहेत आणि ते तर अतिशय तगडे असे उमेदवार आहेत आणि बाकीचे सुद्धा तगडे उमेदवार आहेत. तर आमचं चिन्ह जे आहे ते आहे कपबशी. तर या कपबशी या चिन्हावर सगळ्या मतदारांना मी विनंती करते, ज्यांचं नाव लिस्टवर आहे, सगळ्यात आधी मतदान करा. आणि आपलं मतदान केंद्र कुठलं आहे, आपल्याला कुणाला मत द्यायचं आहे ह्याचा सुज्ञपणे विचार करा. आपल्या मनात पक्क ठरवा, आपलं मत वाया जाऊ देऊ नका आणि आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आमच्या 14 उमेदवारांना तुमचं बहुमूल्य मत द्या. हे मी सगळ्यात आधी सांगू इच्छिते. आमचं पॅनल आहे चित्रकर्मी पॅनल आणि आमची जी साईन आहे ती आहे कपबशी. ठीक आहे, कपबशी या चिन्हावर तुमचं मत शिक्कामोर्तब करा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही काय करणार? करण्यासारखं बरंच असतं, पण रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. त्यामुळे त्याला वेळ लागतो, पण इतका पण वेळ नाही लागायला पाहिजे की आम्ही असं नाही म्हणत की त्याला अनलिमिटेड वेळ लागेल. पण एजेंडा आम्ही ताबडतोब हातात घेणार. सर्वप्रथम मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पर्सनली मला असं वाटतं आणि आमच्या बऱ्याच उमेदवारांना असं वाटतं की जे मतदार वंचित राहिलेले आहेत मतदानापासून, त्यांचा हक्क मिळायला पाहिजे. हा मूलभूत अधिकार तो मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि आम्ही एक सेन्सस करणार, म्हणजे जनगणना. म्हणजे आपले किती आहेत मेंबर्स, किती मृत पावलेले आहेत, त्यांची नावं एकतर खोडून टाकणे, जेणेकरून नवीन नावं आत्ताचे जे विद्यमान मतदार आहेत अ वर्गातले आजीव सभासद सुद्धा, हे सगळे त्याच्यात त्यांचा अंतर्भाव करणे हे सगळ्यात मोठं काम आहे. वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रात ही जनगणना म्हणजे मतदाराची व्हायची.
म्हणजे आपल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाबद्दल मी बोलते, मेन स्ट्रीम सरकारबद्दल नाही बोलत आहे. तसंच दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला असं वाटतं की चित्रपट महामंडळाचा निधी वाढला पाहिजे. आणि तो निधी कसा वाढेल तर मेंबर्सच्या फीमुळेच आजपर्यंत आपला निधी जास्त वाढलेला आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काही जण आपणहून व्हॉलंटरीली दान करतात. जसं कुणी मध्ये अलका कुबल यांनी 9 लाख दिले, सूर्यकांत मांढरे यांच्या जो ट्रस्ट आहे त्यातून आम्हाला 3 लाख मिळाले. असे बरेच जण आहेत ज्यांनी स्वतःहून हे दान केलेलं आहे. त्यामुळे सुद्धा आमची किटी वाढते, त्यामुळे सुद्धा आमचा निधी वाढतो. आणि काय झालं, बराचसा निधी तो फुकट गेला असं नाही म्हणणार मी, पण मुंबईचं ऑफिस घेतलं गेलं, पुण्याचं ऑफिस घेतलं गेलं, मग कोल्हापूरवाले म्हणाले की आम्हाला पण ऑफिस पाहिजे. खरं म्हणजे कामकाज चाललं होतं व्यवस्थित कोल्हापूरला, आम्ही भाड्याच्या त्या ऑफिसमध्ये काम करतोय. ते स्वतःच ऑफिस आहे, सॉरी, मुंबईचं भाड्याचं होतं ते, सरकारचं आमचं भाड्याचं ऑफिस होतं, ते आमच्या हातातून गेलं. चाललं होतं ना कामकाज, मग काय गरज होती अवाढव्य ऑफिस घ्यायचं, कॉर्पोरेट ऑफिस करायचं म्हणे. कशासाठी कॉर्पोरेट ऑफिस? साधेपणाने व्यवहार चाललेत ना, कुठे थांबलेलं नाहीये ना काम. मग हा निधी जो गेला, जवळजवळ 9 करोड रुपये, हा निधी पाण्यात गेला असं नाही म्हणत मी, कारण शेवटी ती मालमत्ता आहे, ते चांगलंच झालं. पण तरी सुद्धा जर आपल्याकडे 200 करोड असते